महाराष्ट्र हिरवा करण्याच्या बाता करणाऱ्या इम्तियाज जलीलांना जलील करून धुळे आणि संभाजीनगरनं त्याची जागा दाखवली आहे। धुळे शहर हिरवं करण्याचं स्वप्न बघणाऱ्या इम्तियाज जलील धुळेकरांनी धुळे भगवामय करून दाखवलं असं म्हणत आमदार अनुप अग्रवाल यांनी इम्तियाज जलील यांच्यावर टीका केली। म्हाडा तालुक्यातील मानेगाव जिल्हा परिषद गटाची उमेदवारी तुम्हाला हवी असेल तर तुम्ही आणि तुमच्या पत्नी नगराध्यक्ष मीनल साठे दोघेही येणारी 2026 ची म्हाडा नगरपंचायतीची निवडणूक लढवणार नाही हे स्टॅम्प पेपरवर सही शिक्कासह लिहून द्यावं अशी मागणी विद्यमान आमदार अभिजित पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादीचे दादासाहेब साठे यांनी केला। शेती ही हिरवीच असते त्यामुळे औरंगजेब हा हिरव्या कबरीतच आहे आणि त्यांच्या बाजूलाच त्याचे नातेवाईक दफन केले जातात। त्यामुळे यात नवीन काही नाही। नितेश राणेंनी नवीन काही मांडलं नाही। त्यांच्याकडे कुठलाही अजेंडा नसल्यामुळे धार्मिक अजेंडा आणतायत आणि म्हणूनच ते एमआयएमला टार्गेट करताय असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी नितेश राणेंवर टीका केली। भाजप सगळ्याच पालिका निवडणुका स्वबळावर लढली असती तरी सर्वत्र भाजपचा भगवा दिसला असता मग महापौर पदावरून इतकी रस्सीखेच करावी लागली नसते असं वक्तव्य मंत्री गणेश नाईकांनी केलं। मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे। भारतीय जनता पक्षानं आता मुंबईत चोर भवन बांधलं पाहिजे असं त्यांनी एक्स पोस्ट करत म्हटलंय। छगन भुजबळ यांना क्लीन चिट मिळत असेल तर ते सत्यवादी नेते ते सच्चे आहेत। क्लीन चिट मिळाल्यास आरोप करणाऱ्या किरीट सोमय्या यांनी माफी मागावी। भुजबळांनी सोमय्यांवर अब्रू नुकसानीचा दावा ठोकावा असा टोला सुषमा अंधारे यांनी हाणला। भाजपाकडून प्रवेश कार्यालयाकडे महापौर पदासाठी 5 नावांची शिफारस करण्यात आली। अकोल्याचं महापौर पद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव आहे। भाजपनं प्रदेश समितीकडे शिफारस केलेल्या नावांमध्ये सोनाली अंधारे, रश्मी अवचार, निकिता देशमुख, शारदा खेडकर आणि नीतू जगताप यांच्या नावांचा समावेश आहे। पनवेल महापालिकेत महायुतीच्या गटनेतेपदी नितीन पाटील यांची निवड झाली। आमदार प्रशांत ठाकूर यांनी ही अधिकृत घोषणा केली आहे। यावेळी गटनेतेपदाची जबाबदारी सर्वांच्या सहकार्याने पार पाडण्याचा निर्धार नितीन पाटील यांनी व्यक्त केला। सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत 69 उमेदवारांनी माघार घेतली। अर्ज मागे घेण्याच्या दुसऱ्या दिवशी 69 जणांनी माघार घेतली। मंगळवारी 27 जानेवारीला अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस असल्यानं निवडणुकीचे खरं चित्र स्पष्ट होईल। मंत्री नितेश राणेंनी इम्तियाज जलील यांच्यावर टीका केली आहे। हे हिरवे साप स्वतःचा इतिहास विसरलेत। या हिरव्या साप इम्तियाज जलीलनं औरंगजेबाच्या कबरीकडे जावं हे स्वप्न पाहावं। येणाऱ्या काळात अशी स्वप्न बघणाऱ्या हिरव्या सापांना दफन करण्याचा कार्यक्रम महाराष्ट्रातील हिंदू समाज हातात घेईल असं वक्तव्य राणेंनी केलं। भरत गोगावले यांनी राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला। जगताप कुटुंबियांच्या बालेकिल्ल्यातील निजामपूर ग्रामस्थांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलाय। ऐन जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर निजामपूर ग्रामस्थांच्या या पक्ष प्रवेशामुळे बिरवाडी जिल्हा परिषद आणि दोन्ही पंचायत समित्यांच्या जागा शिवसेना जिंकेल असा विश्वास मंत्री गोगावले यांनी व्यक्त केला। विजय शिवतारेंनी शरद पवार आणि अजित पवारांवर टीका केली होती। त्यावर विकास पासलकर यांनी पलटवार केलाय। शिवतारे बेजबाबदार आमदार असून त्यांच्या निंदनीय वक्तव्याचा निषेध आहे। तुमच्या वाचाळवाणीमुळे पुरंदरच्या जनतेनं तुम्हाला धडा शिकवला असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते विकास पासलकर यांनी म्हटलंय। सोलापूर महानगरपालिकेवर 87 नगरसेवक कसे भाजपचे निवडून येतात हे सांगण्याची गरज नाही। भाजप निवडणूक यंत्रणा मॅनेज करत पटाईत आहे, त्यामुळे लोकांचा त्यांच्यावर विश्वास नाहीये। सामदाम दंडभेद, उमेदवार फोडाफोडी, खरेदी विक्री, कपट, कारस्थान, षडयंत्र, ईव्हीएम मॅनेजमेंटमध्ये भाजप तरबेज आहे अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली। धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना उमेदवाराचे एबी फॉर्म भाजपकडून वाटप करण्यात आल्याचा आरोप आहे। याबाबत शिवसेना पदाधिकारी राजन साळवींना जाब विचारत असल्याची ऑडिओ क्लिप समोर आली आहे। नगर परिषद निवडणुकीपाठोपाठ जिल्हा परिषद निवडणुकीतही धाराशिवमध्ये शिवसेनेत गोंधळ पाहायला मिळतो। रायगडमध्ये काय नेमकं राजकारण सुरू आहे याबद्दलचं सर्व नेत्यांना माहिती आहे। राष्ट्रवादी शिवसेना भाजप असेल आपल्या सोयीनुसार युती करताय, त्याला आम्ही कोणीच आक्षेप घेत नाही असं संजय शिरसाटांनी म्हटलंय। पुणे महानगरपालिका निवडणुकीत मनसेचा दारुण पराभव झाला। त्यानंतर राज ठाकरे पुण्यात भाकरी फिरवणार आहेत। पुणे शहरात पक्षांतर्गत मोठे बदल होणार आहेत। राज ठाकरे पुण्यात नव्या चेहऱ्यांना संधी देतील। हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र असून इथे भलाभल्यांना पाणी पाजलं गेलंय, त्यामुळे सामाजिक शांतता बिघडवण्याचा कोणी प्रयत्न करू नये। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री कारवाई करण्यासाठी सक्षम असल्याची प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी व्यक्त केली।
रत्नागिरी जिल्हा परिषद हातखंबा गटातील निवडणुकीतली रंगत वाढली आहे. शिवसेनेच्या अपक्ष बंडखोर उमेदवारासमोर जिल्हा परिषदेच्या हातखंबा गटातून शिवसेनेचा उच्च शिक्षित उमेदवार सुयोग कांबळे निवडणूक रिंगणात उतरलेत. त्यामुळे शिवसेनेच्याच 2 उमेदवारांमध्ये लढत होते. सगळ्या नगरसेवकांसोबत गेट टुगेदर कार्यक्रम ठेवला होता. अमरावतीचा महापौर भाजपचाच होईल. आमचे मित्र पक्ष आम्हाला मदत करतील आणि भाजपचा महापौर बसेल असा विश्वास मंत्री बावनकुळेंनी व्यक्त केला. शरद पवार 4 वेळा मुख्यमंत्री होते तर 5 वेळा अजित पवार उपमुख्यमंत्री होते. यांना पुरंदरचा खंडोबा कधी दिसला नाही. यांनी लोकांवर अन्याय केलाच, पण देवावरही अन्याय केला असं म्हणत आमदार विजय शिवतारे यांनी पवारांवर टीका केली. पनवेल महानगरपालिकेत महापौर आणि उपमहापौर निवडीसाठी हालचालींना वेग आलाय. कोकण विभागीय आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार 10 फेब्रुवारीला महापौर निवडीसाठी विशेष सभा आयोजित करण्यात आली. इचलकरंजी महापौर उपमहापौराची निवड 9 फेब्रुवारीला होण्याची शक्यता आहे. इचलकरंजीमध्ये 10 महिन्याचा महापौर उपमहापौर होण्याची शक्यता आहे. 5 वर्षात 6 महापौर आणि 6 उपमहापौर होणार असल्याची माहिती. रायगडात महायुतीतील घटक पक्षांमध्ये जुंपली आहे. शिवसेना भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत. शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य ठेकेदार बनलेत. भाजप नेते प्रवीण दरेकरांनी शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कळंब यांच्यावर गंभीर आरोप केले.